tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. जतीन देवलीकर त्यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न मात्र एज लागला होता आणि हा फलंदाज बाद. डावखुरा फलंदाज जतीन याला पुन्हा गोलंदाजी मार्ग. त्यावेळेस पुन्हा व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नव्हता. बिगिट करण्याचा प्रयत्न फलंदाज सागर याचा. निर्धाव चेंडूची समाप्ती. लहू पुन्हा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूच्या लाईन मध्ये हा फलंदाज आला होता. लहू पुन्हा गोलंदाजी मार्कवर. लो फुल टॉस चेंडू टाकला होता. थोडासा फ्लाईट दिली होती चेंडूला. यावेळेस एक सोटी धाव पूर्ण केली जाते. रिस्की सिंगल पूर्ण केला जातो. पायचा इशारा पंचांचा. हार्दिक स्वागत. यावेळेस पायल चेंडू अदलतोय मागच्या पायावर. परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी झालं होतं आणि हा फलंदाज प्लम एलबी सापडतोय. पायची फलंदाज नितीन माते हा पा तर निर्धाव षटक होईल. यावेळेस चेंडू लागतोय लॉंग लेगच्या दिशेने. छत्रक्षक त्या ठिकाणी चांगला छत्रक्षण करतोय. एक धाव मिळते. एकाच धावा समाधान मानतात दोन्ही फलंदाज. एक धावेने संघ छक्का येतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चांगला फटका आहे. इनसाइड आउट करून खेळतोय वाईड इस्ट लॉंग ऑफच्या दिशेने. छत्रक्षक त्या ठिकाणी चांगलं छत्रक्षण करतोय. एकच धाव मिळते. एक धावेने संघाची धाव संख्या पोहोचते ती. पुन्हा एकदा गोलंदाज छक्क्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फुल टॉस चेंडू होता मात्र व्यवस्थित खेळू शकला. चेंडू होता फाईन लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न घातक ठरू शकतो मात्र दोन धावा सुखरूपरित्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या दोन धाव्याने संघाची धाव संख्या पोहोचते ती 5 या धाव संख्येवर. व्हीआयपी डाय स्टँड करून मारा करतोय. यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे. व्यवस्थित टाइम करू शकला नव्हता फलंदाज सागर. दोमेंड्यांना चेंडू पडतोय. दुसऱ्या धावेसाठी धावतात दोन्ही फलंदाज. जोपर्यंत फेकेल त्याच्या अगोदर 2 धावा पूर्ण करतात. 2 धावांनी धाव संख्या 7 या धाव संख्येवर. आणखी 3 चेंडू या आयोजनात हार्दिक स्वागत. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिच करतो. लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. वाईटचा इशारा पंच विशाल. चांगला कार्पेटच्या साहाय्याने केलेल्या बॅटिंगला खाली करून वाईड स्पीडच्या दिशेने शतक त्या ठिकाणी चांगला करतोय. फेकी होते म्हणजे त्याच्या अगोदर 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या 2 धाव्याने संघाची धाव संख्या पोहोचते ती 10 या धाव संख्येवर. सायडाम गोलंदाजी. यावेळेस आपण बघतोय यष्टीरक्षक चुकतोय. एक धाव मिळते. शिवाजीने चांगलं बॅकअप केलेलं. पाईचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळते. एक चक्रिया पुन्हा गोलंदाजी मार्कवर नागेशसाठी. यावेळेस क्लीन बोल्ड आउट होतो नागेशचा आणि अशा प्रकारे 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 11-12 धावांचा टार्गेट असेल गावदेवी बेटीबाळ संघाचा. पहिला चेंडू लोअर फुलटॉस चेंडू सरळ चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न. झेल होण्याची शक्यता. जतीन तिथे कुठलीच चूक नाही करत आणि पहिल्या चेंडूवर लहू याची खेळी संपवतात फलंदाज भाग. सुयश अजितचा पुढचा चेंडू शिवाजीसाठी. आता मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू अंगा आदळतोय. दाद मागितली जाते. हाऊस दॅट मात्र अंच असमत. नियम क्रमांक 27 नियम लावलं जातं इथे बारक्या मार्फत. आता मात्र सॉफ्ट अँड बॉटम पुश केलं जातंय. चेंडूला एक जेंटल पुश. चेंडू बोलतोय कव्हर क्षेत्रामध्ये. इथे मात्र क्षेत्रक्षणामध्ये थोडस भाव उठवतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना 2 मात्र चांगल्या टॉप देताना कोमन संघ अजित पुढचा चेंडू. आता मात्र फ्रंट फुटला येतो. चेंडूला लिफ्ट करण्याचा प्रयत्न. झेल होण्याची शक्यता नितीन तिथे आहे. सुंदर झेल टिपला होतोय. नियम क्रमांक 32 फलंदाज षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र चेंडूची हाताळणी करतोय. बीट होतोय. बॅक फुटला जाऊन चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉप ऑन रेट चेंडू डीप मध्ये जातोय. लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला होतोय. नितीन फेकी करतोय मात्र तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावाची शक्यता मात्र शिवाजी चतुर आहे. थोडासा वेगळ्या पद्धतीने पुन्हा एकदा शिवाजीसाठी राईट ओव्हर द विकेट. आता मात्र उजव्या अक्षाच्या खूपच बाहेर चेंडू हाताळतोय. सागरला देखील चेंडू व्यवस्थित कलेक्ट करता येत. वाईटचा इशारा सजवण्याचा प्रयत्न. आणि फलंदाज बाद. इथे बाद होतोय फलंदाज.
सुरेख चेंडू झेलण्याची शक्यता, मात्र अजित थोडासा दूर राहतोय आणि एक धाव चतुराईनं पूर्ण करतोय शिवाजी. आता मात्र बॅटची लिडिंग एज, दिनेश तिथे कुठलीच चूक नाही आणि फलंदाज शिवाजी मात्र निराशपणानं झेलबाद. आता मात्र नक्कीच एक चतुराईपूर्ण खेळ करतोय आणि अशा पद्धतीनं गावडी दिंडीपाडा संघ विजयी ठरतोय. हार्डलक पोमन बॉईज पोमन अभिनंदन. चौकार येतोय, चौकार विजय संपादन करतोय.